तर गुड मॉर्निंग फ्रेंड, तर शुभ सकाळ. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता आम्ही असं तयार झालेलो आहे. आता निघालो बहिणीच्या लग्नाला. तर चला भेटूया. तर मैत्रिणींनो, आम्ही पोचलो इथं लग्नामध्ये. तर मंडपात बसलोय. इथं आहे माझी बहीण, तर तिच्या मांडीवर लावडं बसलाय. तर बघू शकता इथं गर्दी. इथं आहे माझी चॉकलेटी साडीवाली आई. तर इथं आहे चुलती. असे सगळे पाहुणे मंडळी जमलेले आहेत लग्नासाठी. तर इथं रुखवत वगैरे सगळं असं मांडलेलं आहे मस्तपैकी. तर इथं माझ्या आईच्या आणि माझ्या आत्याच्या अशा गप्पा चालू आहेत मस्तपैकी. तर लग्नात गेले की असे सगळे पाहुणे वगैरे असं भेटतात, तर एकमेकांची बोलणं वगैरे सगळं होऊन जातं. इथं अक्षदा वाटलेल्या आहेत, तर बघू शकताय. तर ही माझी हिरव्या साडीवाली आत्या आहे, पुढं चाललेली आहे ती. तर आता नवरदेव आलेला आहे परण्यावरून. तर मस्त असा DJ वगैरे असं मस्त चांगलं परफॉर्मन्स झालेला आहे वरातीचा. तर नवरदेवाची आणि नवरीची एंट्री ना अशी बुलेटवर केलेली आहे, तर बघू शकताय. तर इथं असं नवरी नवरदेव असं बुलेटवर आणलेलं आहे. तर पाठीमागं त्यांच्या बहिणी वगैरे असं सगळे आहेत नवरदेवाच्या नवरीच्या. तर ही पण माझी बहीणच आहे. तर मी इथं असं बसलेले आहे मंडपामध्येच. तर इथं फोटोशूट वगैरे असं चालू आहे. नवरदेवाचं नवरीचं व्हिडिओ वगैरे काढायचं एंट्री करतानाचं. तर मस्त असं DJ विजे वाजत गाजत असं मस्त नवरी आणि नवरदेवाची एंट्री झालेली आहे. तर ह्या आहेत नवरीच्या बहिणी, 2 आहेत त्या. तर नवरी नवरदेव मस्त असं जोडा त्यांचा जमलेला आहे. तर खरंच लग्न म्हणजे ना, खरं त्या लग्नासाठी त्या बापाला आयुष्यभर जिजावं लागतं. इथं नवरीची आई आहे रेड कलरची साडी नेसलेली, तो उभा राहिलेली. तर बघू शकता नवरीच्या आईचं म्हणजे माझी काकू, माझी चुलती. तर चेहऱ्यावर आनंदही असतो की आपल्या मुलीचं सगळं काही चांगलं व्हायला लागलं याचा आनंद असतो. आणि आपली मुलगी आपल्यापासून आता दूर जाणार आणि एकीकडे आपल्या मुलीचं चांगलं होणार आहे याचं आनंदही असतो, आणि एकीकडे आपली मुलगी आपल्यापासून दूर जाणार याचं दुःखही असतं. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिरं बल्लाळो मरणं विनायकमहं चिन्तामणि सेवुरं लीनाद्रि गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं कोधरं ग्रामोरांग स्तोत्रं गणपती कुर्या सदा. तर इथं मैत्रिणीनं असं खेडेगावात जसं लग्न पहिला व्हायचं ना, तसं लग्न मस्तपैकी असं पार पडलेलं आहे. तर इथं बघा पंगत अशी जेवायला बसली. तर इथं वाढणाऱ्याचं काम हे चालू आहे. असं बादली पाठी घेऊन तिथं जेवायला केलंय. गरगट्टा, वांग्याची भाजी, पापड, भात, गुलाबजामुन. तर इथं नवरीची ओटी भरायचं चाललेलं आहे. तर इथं नवरीची बहीण नवरीची ओटी भरते. तर मी पण ओटी भरून घेतली. तर बघा इथं नवरीचं मेकअप वगैरे असं मस्त केलेलं आहे. तर आता आपण रुखवत बघूया. तर रुखवत पण असा मस्त असा दिलेला आहे. तर खूप छान रुखवत दिलेला होता. सगळं LED वगैरे सगळं असं मस्त दिलेलं आहे. विणकामाचं साहित्यही भरपूर दिलेलं आहे. तर खूप छान वाटलं रुखवत बघून पण ना. खूप असं सगळं सर्व काही वस्तू असं दिलेले आहेत. तर किती छान रुखवत आहे बघू शकताय.
तर एखादी एक मुलगी असती तर ती मुलगी आईला विचारते की मैत्रिणींना सगळं काय असं व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे आमच्या घरी. तर इथं आम्ही स्टँडवर येऊन असं थांबलेलो आहे. तर इथं आई पण उभारलेली आहे वाहनाची वाट बघत. इथं लाडू आहे आणि पप्पा आणि माझा भाऊ गेलेले आहेत गाडीवर. तर इथं आम्हाला गाडी अशी टमटम भेटलेला आहे. तर असं पाठीमागे मस्तपैकी असं खाली बसून आम्ही टमटममध्ये चालू आहे आमच्या गावी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.